Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Agriculture, Science and Technology, Standard 12, Paper Pattern. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बरेच वेळा कमेंट्स केलेले आहेत की ॲग्रिकल्चर, सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजेच क्रॉप प्रोडक्शन या विषयाचे पेपर पॅटर्न कसं असतो, मागील बोर्ड एक्झामचे पेपर अपलोड करा. तर विद्यार्थी मित्रांनो, क्रॉप प्रोडक्शन म्हणजे ॲग्रिकल्चर, सायन्स अँड टेक्नॉलॉजी हा जो विषयाचा सिलेबस आहे यावर्षी नवीन आहे, म्हणजे तुमची फर्स्ट बॅच आहे. या अगोदर या सिलेबसवर बोर्ड एक्झाम झालेली नाही, म्हणजे प्रिव्हियस इयरचे पेपर तुम्हाला मिळणार नाही. तुम्हाला मी 6 सॅम्पल पेपर तयार केलेले ॲज अ बोर्ड पॅटर्ननुसार, तर ते मी नोट्समध्ये इन्क्लूड केलेले आहेत आणि त्यानुसारच आपण अपेक्षितसुद्धा तयार केलेली आहे. तरी पण तुमच्यासाठी आणखीन एक वेळेस पेपर पॅटर्न सांगतो. मागे आपण पेपर पॅटर्न दाखविलेला आहे, परंतु तेव्हा तुम्ही जॉईन झाले नसतील, तर आता पुन्हा एकदा आणखीन आपण पेपर पॅटर्न दाखवितो आणि त्यानुसार नंतर आपण रिव्हिजन घेऊया. त्याचबरोबर आपण प्रॅक्टिकल रेकॉर्ड बुक यावर सुद्धा आपण यूट्यूबवर आपण व्हिडिओ बनविणार आहोत. तर बघूया आपण पेपर पॅटर्न. पेपर पॅटर्न बघण्या अगोदर आपल्याला वेटेज माहीत असणे आवश्यक आहे. वेटेज टू चॅप्टर फॉर बोर्ड एक्झाम. बोर्ड एक्झाममध्ये चॅप्टर वाईज वेटेज असतं क्रॉप प्रोडक्शनमध्ये, म्हणजे ॲग्रिकल्चर, सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये, परंतु क्रॉप सायन्समध्ये तसं नसतं. क्रॉप सायन्समध्ये कोणत्या प्रश्नामध्ये कोणते क्रॉप विचारतात एवढं आम्हाला सांगता येतं. इथं वेटेज दिलेलं आहे चॅप्टर वाईज. तर पहिलं चॅप्टर आपल्या सिलेबसचं आहे ट्रेडिशनल क्रॉप, पारंपरिक पीक. तर कंपल्सरी 9 मार्क ऑरमध्ये 12 मार्क. तर आपण 12 मार्क हे पेपरमध्ये पूर्ण मार्क 12 मार्काचं हे चॅप्टर विचारणारच, कारण की 70 मार्काचा पेपर असतो थेअरी, परंतु टोटल मार्क आपण काउंट जर केले ऑप्शन विथ, तर 105 मार्काचं पेपर तयार होत असतं. तर पूर्ण या चॅप्टरवर किती मार्काचं वेटेज आहे, तर ते 12 मार्काचं आहे. या चॅप्टरवर पेपरमध्ये आपल्याला 12 मार्काचं मिळणार. तसंच कमर्शियल क्रॉपमध्ये 9 आणि 12, तर 12 मार्काचं हमखास त्या चॅप्टरवर विचारलं जाणार. मोड्स ऑफ रिप्रोडक्शन चॅप्टर नंबर 3, त्यावर 4 आणि 8 म्हणजे 8 मार्काचं विचारलंच जाणार. चॅप्टर नंबर 4 सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी, 4 and 12 मार्क म्हणजे 12 मार्कचं विचारलं जाणार. आणि आपण पुढं रिव्हिजनमध्ये चॅप्टर वाईज कसे प्रश्न विचारणार हे तुम्हाला सांगणार आहोत, ते पण तुम्ही बघायला विसरायचं नाही. आणि बघत असताना नोटबुक आणि पेन घेऊन बसा बाळांनो, लिहून घ्या. तर तुम्ही बरेच वेळा हे विसरून जाता, आणखीन म्हणता की पेपर पॅटर्न पाठवा, हे सांगा. तर लिहून घेत चला, तर लक्षात राहणार बाळांनो. तर चॅप्टर नंबर 5 फार्म मॅनेजमेंट आहे, 5 आणि 11 मार्क म्हणजे 11 मार्काचं त्यावर पेपरमध्ये असणारच. 6 चॅप्टर आहे नर्सरी मॅनेजमेंट, तर 6 मार्काचं याच्यावर विचारलं जाणार आहे ऑरमध्ये आणि कंपल्सरी पण. नंतर चॅप्टर नंबर 7 ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी, 5 मार्क ऑन ऑप्शन विथ 5 मार्क, या चॅप्टर 5 मार्काचंच विचारलं जाणार. चॅप्टर नंबर 8 सीड प्रोसेसिंग अँड टेस्टिंग, यावर 4 आणि 6 म्हणजे कंपल्सरी 4 आणि विथ ऑप्शन 6 मार्क. त्या चॅप्टरवर 6 मार्काचं असणारच कुठेही. मशरूम प्रोडक्शन, तर ऑरमध्ये कंपल्सरी 5, ऑरमध्ये 5च म्हणजे 5 मार्काचं हे मशरूम प्रोडक्शन चॅप्टर विचारलं जातं. नंतर आहे चॅप्टर नंबर 10 ॲग्रो टुरिझम, कंपल्सरी 2 आणि ऑरमध्ये 6 मार्क आहे. 11 नंबर चॅप्टर ऑर्गॅनिक फार्मिंग, 3 मार्क आणि 6 मार्क आहे. तर कुठेही बघितलं तर 6 मार्क्सचं त्या पेपरमध्ये मिळालंच पाहिजे. ॲग्रो इन्फॉर्मेटिक्स 4 मार्क आणि 6 मार्क आहे असं वेटेज. ॲग्रिकल्चर मार्केटिंग हे 5 आणि 5 म्हणजे ऑरमध्ये 5 आणि कंपल्सरी 5. आणि प्रिझर्वेशन हा जो चॅप्टर आहे हे सुद्धा 5 आणि 5 असं पूर्ण पेपर पण कंपल्सरीचं 70 मार्काचं असणार आहे आणि ऑरमध्ये हे 105 मार्काचा टोटल पेपर निघणार आहे.
तर चॅप्टर वाईज वेटेज ही माहीत असायला पाहिजे. त्याचबरोबर आपण सांगणार आहोत की कोणत्या चॅप्टरवर कोणतं प्रश्न विचारतात, किती मार्काचा विचारतात, त्याचे ब्लूप्रिंटमध्ये प्रिंटमध्ये आपण दिलेलं आहे नोट्समध्ये. तर ते रिव्हिजनमध्ये आपण बघणारच आहोत. तर आपण बघूया आपलं बोर्ड पेपर सॅम्पल. तर ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयाचं फॉर्मॅट ऑफ क्वेश्चन पेपर फॉर ॲन्युअल एक्झाम. तर ॲन्युअल एक्झाममध्ये आपलं पेपर जे आहे 3 तासाचं असणार आहे, 70 मार्काचं असणार आहे. 70 मार्काचं आपलं पेपर असतं आणि ऑरमध्ये जर ग्राह्य धरलं तर 105 मार्काचं असतं. तर आपल्याला ऑरमध्ये सोडवता येतं. तर असं हे वेटेज आहे आणि त्या वेटेजचं जर आपण चांगल्या पद्धतीने अभ्यास जर केला ना आपण, तर 7 ते 8 चॅप्टरसुद्धा आपण केलेत. 7 चॅप्टर तरी आपलं मॅक्झिमम कवर होतं. की जे नीट वगैरे करणारे विद्यार्थी आहेत त्यांना बर्डन येतं. तर असं जर आपण हे जर ब्लूप्रिंट बघून आणि मी जसं सांगत आहे तुम्हाला त्या पद्धतीनं तुम्ही जर फॉलो केलं तर तुम्हाला तेवढं जर केलं तर व्यवस्थित आउट ऑफ आउट मार्क मिळू शकतात. तर बघूया आपण आपलं सॅम्पल पेपर कसं असतं. क्वेश्चन नंबर 1, ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन 18 मार्क. पहिलं क्वेश्चन आपलं 18 मार्काचं राहणार आहे. त्यामध्ये ABCD असे 4 सब क्वेश्चन असणार आहे. तर पहिलं ए जे आहे त्याला आपण MCQ असं म्हणतो. सिलेक्ट द ॲप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह अँड कंप्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट्स. तर हे 5 विचारणार आहेत 5 मार्कासाठी. प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क असणार आहे. तर यामध्ये 4 MCQ दिले जाणार आहेत. त्यापैकी आपल्याला करेक्ट चॉईस करायचं असतं 4 पैकी. तर असं हे 5 विचारले जातात. तर 5 प्रश्न असे विचारतात MCQवर. तर त्यामध्ये आपल्याला सिलेक्ट करायचं असतं आणि ते सेंटेन्स पूर्ण लिहायचं असतं. तर हे 5 मार्क. नंतर क्वेश्चन नंबर 1B असतं मेक द पेअर्स ग्रुप ए अँड बी. 4 मार्कसाठी असतं. तर असे 4 जोड्या असतात आणि ग्रुप एमध्ये 4 दिले असतात आणि ग्रुप बीमध्ये एकूण 6 पर्याय दिलेले असतात. त्यापैकी आपल्याला 4 करेक्ट निवडायचे असतात. असं हे मेक द पेअर 4 मार्कासाठी विचारतात. तर हे सगळे कंपल्सरी आहे. एक जर आपलं रॉंग झालं तर आपलं 70 पैकी 1 मार्क कमी होणार. यासाठी आपण क्वेश्चन नंबर 1 हे करेक्टच असायला पाहिजे पूर्ण आपले, तरच आपल्याला 70 पैकी 70 मार्क मिळू शकतात. जर आपण याच्यामध्ये हायगही केलं तर आपलं मार्क 1-1 कमी होत जाणार. त्यासाठी प्रश्न पहिला हे फार महत्त्वाचं आहे कारण त्याला ऑर नाही आहे, कंपल्सरीच आहे. तर क्वेश्चन नंबर 1C फाइंड ऑड वन आउट. तर यामध्ये असे 4 शब्द दिले जाणार आहेत. त्या 4 शब्दापैकी एक ऑड शब्द असणार, त्याच्यामध्ये न बसणारं ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ते वेगळं करायचं आहे, म्हणजे ते ॲन्सरमध्ये लिहायचं की हे वेगळं आहे म्हणून, बाकी सारखे आहेत. तर ते थोडं डोकं लावावं लागणार आहे. असे 4 मार्कासाठी 4 दिलेले असणार आहेत. नंतर क्वेश्चन नंबर 1D राईट ट्रू ऑर फॉल्स. 5 मार्क. 5 पर्याय दिलेले असणारे सेंटेन्स, ते सेंटेन्स ट्रू आहे का फॉल्स हे ओळखायचं आपल्याला आणि त्याच्यासमोर ट्रू फॉल्स असं लिहायचं आहे. तर प्रश्न पहिला हे 18 मार्काचा असणार आहे. पहिलं 5 मार्क म्हणजे MCQ 5 मार्क, मेक द पेअर 4 मार्क, नंतर फाइंड ऑड वन आउट 4 मार्क आणि राईट ट्रू फॉल्स 4 मार्क 5 मार्क. 5 4 4 5 झाले 18 मार्क. असा पहिला प्रश्न राहणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 जे आहे ॲन्सर इन ब्रीफ एनी 5. ॲन्सर इन ब्रीफ एनी 5. तर आपल्याला हे शॉर्ट नोटचा भाग आहे. 2-2 मार्कासाठी 1-1 प्रश्न, एकूण 7 दिलेले असणार आहेत. त्यापैकी आपल्याला 5 सोडवायचे आहेत. म्हणजे इथं ऑर आहे, काय ऑरमध्ये आहेत, म्हणजे 7 प्रश्न दिलेले असणार आहेत. त्यापैकी कोणती आपल्याला 5 सोडवायचे आहेत. तर इथं आपण आपल्याला चान्स आहे की आपण कोणतं, अगोदर आपण प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यायचं की आपल्याला कोणते प्रश्नाचे उत्तर येतात तेच आपण सोडवायचं. तर असे एकूण 7
विचारणार आहेत 2-2 मार्कासाठी. तर हे शॉर्टमध्ये असणार आहे. 2 मार्कासाठी आपण हे कमीत कमी 4 पॉईंट तरी करेक्ट लिहिणं आवश्यक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3, ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन 4. तर क्वेश्चन नंबर 3 जे आहे तर हे शॉर्ट नोट्सपेक्षा थोडं जास्त लिहायचं आहे आपल्याला. म्हणजे 3 मार्कासाठी एक असणार आहे. 3 चूक 12, 3-3 मार्कासाठी हे प्रश्न असणार आहे. ते एकूण 7 दिलेले असणार आहे. 7 पैकी आपल्याला 4च सोडवायचे, म्हणजे 3 ऑरमध्ये असणार आहे. इथे आपल्याला चान्स आहे. तर हे जे आपण ऑप्शनमध्ये जे मार्क्स सांगितले ना, असं विचारले जातात ऑरमध्ये. तर एकूण पेपर आपलं 105 मार्काचं होणार आहे, हे ऑर असल्या कारणाने. तर यामध्ये सुद्धा आपल्याला कोणते सोपे वाटतात ते आपण सोडवायचे. क्वेश्चन नंबर 4, ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन 4. तर 4-4 मार्काचे प्रश्न असणार आहेत. 4 चूक 16 मार्क. तर क्वेश्चन नंबर 4 हे 16 मार्काचं असणार आहे. तिथं 6 प्रश्न दिलेले असणार आहेत आणि त्यापैकी 4 कोणतेही सोडवायचे असतात. तर हे थोडं जास्त लिहायचं आहे आपल्याला, कारण 4 मार्काचं लिहिणं गरजेचं आहे. नंतर क्वेश्चन नंबर 5. आता क्वेश्चन नंबर 5मध्ये ए अँड बी असे 2 असणार आहेत आणि प्रत्येक याच्यामधले 2 विचारले असणार आहे, 1 सोडवायचं आहे. जसं की क्वेश्चन नंबर 5A, ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन डिटेल एनी 1. हे 6 मार्काचं असणार आहे. ए क्वेश्चन नंबर 5A 6 मार्कासाठी असणार आहे. तर त्यासाठी 2 प्रश्न दिलेले असणार आहेत. त्यापैकी एकच सोडवायचं आपल्याला. या 2 पैकी एक सोडवायचं कोणतंही. नंतर क्वेश्चन नंबर 5B, ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन डिटेल एनी 1. तर बीमध्ये सुद्धा आपल्याला 2 प्रश्न दिलेले असणार आहेत. त्यापैकी एक सोडवायचं आहे. तर हे 8 मार्कासाठी एक असणार आहे. म्हणजेच दुसरं 10 मार्काचं, तिसरं 12 मार्काचं आणि चौथं 16 मार्काचं आणि प्रश्न 5वा ए 6 मार्काचं, प्रश्न 5वा बी 8 मार्काचं आणि पहिलं प्रश्न 18 मार्काचं. असं पॅटर्न आपलं राहणार आहे 70 मार्काचं. आणि ऑरमध्ये ग्राही धरले तर 105 मार्काचं पेपर आपल्याला बघायला मिळतं. तर इथं आपण एक सॅम्पल पेपर तयार केलेले तुमच्यासाठी. तर मॉडेल क्वेश्चन पेपर ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी. तर क्वेश्चन नंबर 1, ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन 80 मार्क. ए, सिलेक्ट द ॲप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह अँड कम्प्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट. तर MCQ 5 मार्क. त्यामध्ये MCQ या पद्धतीने विचारतात. अराचिस हायपोजिया इज द बॉटॅनिकल नेम ऑफ डॅश डॅश क्रॉप. तर हे पर्याय दिलेले 4. त्या 4 पर्यायापैकी आपल्याला एक निवडायचं आहे. तर अराचिस हायपोजिया कशाचं बॉटॅनिकल नेम आहे, कोणत्या पिकाचं, तर ते आहे ग्राउंडनटचं. तर असं ॲन्सर लिहिणं गरजेचं आहे की ग्राउंडनट. नंतर विचारलं फॅमिली ऑफ बनाना क्रॉप इज डॅश. मुसासी आहे का, ग्रॅमिनी आहे का, अनाकार्डिएसी की लेग्युमिनेसी आहे. तर बनानाचं फॅमिली कोणतं आहे खालीलपैकी, तर मुसासी आहे. तर असं उत्तर लिहिणं गरजेचं आहे. नंतर द प्लेस वेअर प्लांट्स आर प्रोपगेटेड अँड ग्रोन टू डिझायर एज फॉर प्लांटिंग इन मेन फील्ड इज कॉल्ड ॲज फॉरेस्ट म्हणतात का, नर्सरी का, स्टोर हाऊस का, कोल्ड स्टोरेज. तर आपण अशा ठिकाणाला काय म्हणतो, नर्सरी असं म्हणतो. द फ्लावर कंटेनिंग बोथ स्टेमन्स अँड पिस्टिल इज अ डॅश. ज्या फ्लावरमध्ये दोन्ही प्रेझेंट असतात त्या फ्लावरला आपण काय म्हणतो, स्टॅमिनेट फ्लावर म्हणतो का, पिस्टिलेट फ्लावर म्हणतो का, बायसेक्शुअल फ्लावर म्हणतात का, नन ऑफ दिस म्हणतात. यापैकी कोणतंही नाही. तर कोणता आहे, बायसेक्शुअल फ्लावर म्हणतात की ज्यामध्ये दोन्ही प्रेझेंट आहेत. हा लक्षात. असे प्रश्न विचारतात. 5वं, हायब्रिड जवार सीड इज प्रोड्यूस बाय युझिंग डॅश मेल स्टराईल लाईन. तर हायब्रिड सीड प्रोडक्शन करत असताना कोणतं मेल स्टराईल लाईन वापरतात, जेनेटिक का सायटोप्लाझमिक का, सायटोप्लाझमिक जेनेटिक्स का हिस्टोरिकल. तर उत्तर आहे सायटोप्लाझमिक जेनेटिक. असे MCQ तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये विचारू शकतात. नेक्स्ट, मेक द पेअर 4 मार्कासाठी.
इकडं एक ग्रुप ए मध्ये दिलेलं आहे फ्रूट प्लांट नर्सरी, डायरेक्ट मार्केट इन ॲग्रो टुरिझम, आफ्रिकन डेझी आणि बुलक कार्ट. तर फ्रूट प्लांट आणि बी मध्ये दिलेलं आहे नॉन रिकरिंग इनपुट ऑन फार्म, मँगो प्लांट, पिस्टिलेट फ्लावर, जर्बेरा, रिकरिंग इनपुट ऑन फार्म, मार्केटिंग ॲट अ फेअर. तर इथं आपण फ्रूट प्लांट नर्सरीचं उदाहरण कोणतं आहे? मँगो प्लांट. डायरेक्ट मार्केट इन ॲग्रो टुरिझम, तर मार्केटिंग ॲट अ फेअर डायरेक्ट आहे ना. आफ्रिकन डेझी कशाची व्हेरायटी आहे? तर ती आहे व्हेरायटी जर्बेरा. आणि बुलक कार्ट हे कशाचं उदाहरण आहे की नॉन रिकरिंग इनपुट ऑन फार्म. तर असं आपण उत्तर निवडायला पाहिजे. नेक्स्ट, फाइंड द ऑड वन आउट. तर ऑड वन आउट असे शब्द दिलेले असतात 4: बडिंग, ग्राफ्टिंग, कटिंग आणि सीड. याच्यामध्ये वेगळा शब्द कोणता आहे की आता बडिंग, ग्राफ्टिंग, कटिंग हे असेक्शुअल रिप्रोडक्शनचे एक्झाम्पल आहे आणि सीड हे जे आहे सेक्शुअल्स आहे. तर सीड हे वेगळं राहणार. स्कूल फॅसिलिटी, मेडिकल फॅसिलिटी, ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी आणि क्लायमेट. तर आता हे स्कूल फॅसिलिटी, मेडिसिनल फॅसिलिटी आणि ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी हे काय तर पर्सनल रिक्वायरमेंट आहे ना. आणि क्लायमेट हे काय क्लायमेटिकल फॅक्टर आहे. तर क्लायमेट वेगळं याच्यामध्ये बसत नाही या गटामध्ये. बटन मशरूम, पॅडी स्ट्रॉ मशरूम, ऑयस्टर मशरूम, फॉगर. तर तिन्ही काय मशरूमचे टाईप्स आहेत. आणि फॉगर हे काय त्याचं रिक्वायरमेंट म्हणजे क्लायमेटिक कंट्रोल, ह्युमिडिटी कंट्रोल करण्यासाठी. CSH1 वरलक्ष्मी, सावित्री, गोदावरी. तर हे जे व्हेरायटी आहेत तर CSH1 हे जवारचे आहे, बाकी हे कॉटनचे आहेत. तर CSH1 हे वेगळं आहे. तर असं 4 शब्द दिलेले असतात. तर यापैकी एक वेगळं आपण फाइंड आउट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 1D, राईट ट्रू ऑर फॉल्स. राईट ट्रू ऑर फॉल्स. ॲग्रो टुरिझम प्रोव्हाइड एम्प्लॉयमेंट टू द फार्मर अँड हिज फॅमिली मेंबर. तर हा ॲग्रो टुरिझम प्रोव्हाइड एम्प्लॉयमेंट टू द फार्मर अँड हिज फॅमिली मेंबर. तर हे ॲग्रो टुरिझम काय तर रोजगार देणारं क्षेत्र आणि घरच्याला नोकरी देणारं असं क्षेत्र आहे. बरोबर आहे? बरोबर आहे. तर ट्रू लिहिणार आपण. टोटल सोल्युबल साल्ट इन जाम प्रिपरेशन आर मेजर्ड बाय थर्मामीटर. तर टोटल सोल्युबल सबस्टन्स जामचं कशानं मेजर केलं जातं? थर्मामीटरनं का? नाही, फॉल्स आहे. इन स्पेशलाइज मार्केट ट्रान्झॅक्शन टेक प्लेस ओनली इन 1 or 2 कमोडिटीज. तर स्पेशलाइज मार्केट ट्रान्झॅक्शन टेक प्लेस ओनली इन 1 or 2 कमोडिटीज. 1 किंवा 2 कमोडिटीज असतात, त्यांच्याकडं माल असतं, विक्री असते, त्याला स्पेशलाइज्ड मार्केट असं म्हणणार आपण. तर ट्रू आहे. नेक्स्ट, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग इज टाईम कन्झ्युमिंग टेक्नॉलॉजी. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग जे आहे हे टाईम कन्झ्युमिंग टेक्नॉलॉजी आहे असं म्हणणं आहे. नाही, हे फॉल्स आहे. ग्लास हाऊसेस आर यूज्ड इन टेम्परेट कंट्रीज. ग्लास हाऊस हे टेम्परेट रिजनमध्ये फॉलो केलं जातं का, यूज केलं जातं का? तर बरोबर आहे. बर्फ त्या ग्लास हाऊसवर साचू शकत नाही, स्लिप होत आहे की नाही. तर असं ट्रू ऑर फॉल्स 5 विचारतात. तर क्वेश्चन नंबर 1 आपलं संपलेलं आहे. क्वेश्चन नंबर 2 आपण बघूया. ॲन्सर इन ब्रीफ एनी 5 आहे ना. तर 7 विचारतात, 5 सोडवायचे असतात, 10 मार्क घ्यायचे असतात, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क असतं. व्हॉट इज मीन बाय प्लांट टिश्यू कल्चर. तर प्लांट टिश्यू कल्चरची डेफिनेशन लिहिण्यासाठी 2 मार्क मिळणार आहेत. तर ते चॅप्टर नंबर 3 मध्ये आहे. लिस्ट आउट द व्हेरियस मेथड्स ऑफ प्रिझर्वेशन ऑफ फूड. फ्रूट प्रिझर्वेशनचे लिस्ट आपल्याला द्यायचे आहे ना. लिस्ट आउट द व्हेरियस मेथड ऑफ प्रिझर्वेशन ऑफ फूड. तर चॅप्टर नंबर 14 मध्ये आहे. राईट एनी 4 युजेस ऑफ मँगो. मँगोचे 4 युजेस सांगायचे. चॅप्टर नंबर 2 मधलं आहे. आता एक का दिलं की तुम्हाला गेस काढता यायला पाहिजे की या चॅप्टरवर काय विचारू शकतात. तर हे मी चॅप्टरचे नंबर दिलेले आहेत की
शॉर्ट नोट्स या चॅप्टरवर विचारणार आहे. जसं आपण ब्ल्यू प्रिंटमध्ये तयार करून दिलेलं आहे आणि रिव्हिजनमध्ये सांगणारच पण आहे. क्वेश्चन 4, गिव्ह द पॅरेंट्स ऑफ CSH2. CSH2चे पॅरेंट लिहायचे आपल्याला. चॅप्टर नंबर 4 मध्ये आहे. राईट द डेफिनेशन ऑफ सीड प्रोसेसिंग. सीड प्रोसेसिंगची डेफिनेशन 2 मार्कासाठी ते आहे चॅप्टर नंबर 8. गिव्ह इन्फॉर्मेशन ऑफ ईमेल. ईमेलची माहिती द्यायची आपल्याला, ते आहे चॅप्टर नंबर 14चं. हाऊ पल्प इज एक्स्ट्रॅक्टेड फॉर प्रिपरेशन ऑफ जाम. जाम एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी पल्प एक्स्ट्रॅक्ट कसं केलं जातं तर त्याची प्रोसिजर लिहायची आपल्याला. क्वेश्चन नंबर 3 असतं ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन एनी 4. 4 प्रश्नाचे उत्तरं लिहायचे आणि एकाला 3 मार्क असणार आहे, म्हणजे 4 त्रिकम 12 मार्क या प्रश्नावर विचारणार आहेत. तर उदाहरणार्थ डिस्क्राईब टाईप ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग. ऑर्गॅनिक फार्मचे टाईप डिस्क्राईब करायचे आहेत 3 मार्कासाठी 3. चॅप्टर नंबर 11 आहे ते. राईट द इन्फॉर्मेशन ऑफ फार्म रोड. फार्म रोडबद्दल आपल्याला लिहायचं आहे चॅप्टर नंबर 5. डिस्क्राईब ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम GPS. हे चॅप्टर नंबर 12मधलं आहे. तर 3 मार्कासाठी उत्तरं लिहायचे. एक्सप्लेन रेंगन मेथड ऑफ शुगरकेन प्लांटिंग. रेंगन मेथड हे चॅप्टर नंबर 2 मधलं आहे. व्हॉट आर द एम्स ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग. ऑर्गॅनिक फार्मचे एम्स काय ते चॅप्टर नंबर 11चं आहे. राईट द युजेस ऑफ व्हीट. गव्हाचं उपयोग काय आहे ते चॅप्टर नंबर 1 मधलं आहे. राईट द इन्फॉर्मेशन ऑन टाईप ऑफ ग्रीन हाऊसेस ऑन द बेसिस ऑफ ग्लॅडिंग मटेरियल. तर ग्लॅडिंग मटेरियल ग्रीन हाऊसचं क्लासिफिक करायचं आहे. टाईप लिहायचे त्याचे 3. तर चॅप्टर नंबर 7 मधलं आहे. तर असे 7 प्रश्न. क्वेश्चन नंबर 4 मध्ये ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन एनी 4. इच क्वेश्चन 4 मार्क. तर 4 चूक 16. तर प्रत्येक प्रश्नाला 4 मार्क असणार आहेत. तर 4 प्रश्न सोडवायचे, 16 मार्क घ्यायचे. त्यामध्ये राईट द इन्फॉर्मेशन रिगार्डिंग असेंब्लिंग ऑफ ॲग्रिकल्चरल मार्केटिंग. असेंब्लिंगचं लिहायचं आपल्याला 4 मार्कासाठी. ते 13 चॅप्टरमधलं आहे. एक्सप्लेन द टाईप ऑफ ॲग्रो टुरिझम. ॲग्रो टुरिझमचे टाईप्स लिहायचे आहेत. ते चॅप्टर नंबर 10 मध्ये आहे. डिस्क्राईब द इम्पॉर्टन्स ऑफ सीड प्रोसेसिंग. तर सीड प्रोसेसिंग इम्पॉर्टंट लिहायचे, ते चॅप्टर नंबर 8 मध्ये आहे. गिव्ह द इन्फॉर्मेशन ऑफ नॅचरल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. तर चॅप्टर नंबर 3 मधलं आहे. तर व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनबद्दल, नॅचरल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनबद्दल लिहायचं आपल्याला 4 मार्कासाठी. राईट द ॲडव्हान्टेजेस ऑफ इस्टॅब्लिशिंग नर्सरी. इस्टॅब्लिशिंग ऑफ नर्सरींचे ॲडव्हान्टेजेस लिहायचे, चॅप्टर नंबर 6 मधलं आहे. राईट इन ब्रीफ अबाउट द मेथड्स ऑफ पाश्चरायझेशन इन वेस्टर मशरूम कल्टिवेशन. तर चॅप्टर नंबर 9 मधलं आहे. तर चॅप्टर नंबर 4 मध्ये 6 विचारतात, त्यापैकी 4 सोडवायचे असतात. क्वेश्चन नंबर 5 जे आहे ए आणि बी मध्ये विचारतात. ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन डिटेल एनी 1, 6 मार्क. तर क्वेश्चन नंबर 5 एसाठी 6 मार्काचं असतं. 2 प्रश्न विचारले असतात, त्यापैकी 1 सोडवायचं असतं विचार करून. एक्सप्लेन द फिजिकल फॅक्टर कन्सिडर इन सिलेक्शन ऑफ फॉर्म. तर फॉर्म मॅनेजमेंटवर 6 मार्काचं विचारतात. नंतर राईट द इन्फॉर्मेशन ऑफ इंटरकल्चरल ऑपरेशन फॉलोड इन शुगरकेन क्रॉप. तर 6 मार्काचं चॅप्टर नंबर 2 मध्ये 1 विचारतात. हे पॅटर्न ठरलेलं असतं ब्ल्यूप्रिंटनुसार. तर त्यासाठीच आपण रिव्हिजन करत असताना व्यवस्थित तुम्हाला सांगणार आहे. तर असं हे क्वेश्चन नंबर 5 मध्ये ए मध्ये 6 मार्काचे विचारतात, त्यापैकी 1 सोडवायचं असतं. क्वेश्चन नंबर 5B मध्ये ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन डिटेल एनी 1, 8 मार्क्ससाठी असतं हे. सप्लाय डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट हायब्रिड सीड प्रोडक्शन ऑफ H4 कॉटन ऑन द फॉलोइंग पॉईंट. तर चॅप्टर नंबर 4 जे आहे ते 8 मार्काचं क्वेश्चन नंबर 5 मध्ये विचारतात. हायब्रिड सीड प्रोडक्शनवर, कॉटनवर किंवा जवारवर. त्यामध्ये कॉटनचं H4 जास्त करून आणि जवारचं CSH1 आणि CSH9 वर. तर त्यामध्ये पॉईंट सपोज पॅरेंट मेल आणि फिमेल लिहिण्यासाठी 2 मार्क.
या H4 कॉटनचे पॅरेंट लिहायचे तुम्हाला, मेल अँड फिमेल कोणते आहेत. तर H4 आहे तर CK G67 क्रॉस विथ अमेरिकन नेक्टरलेस, हे त्याचे पॅरेंट आहेत. सिड्रेट मेल अँड फिमेल, तर H4चं सिड्रेट लिहायचं आपल्याला. लेआउट ऑफ स्विंग काढायचं आहे आणि लँड रिक्वायरमेंट लिहायचं आहे. 8 मार्कासाठी फार सोपं आहे हा प्रश्न, फार सोपा आहे आणि करेक्ट पूर्ण मार्क मिळतात. करेक्ट जर असेल तर मॅथेमॅटिक्ससारखं पूर्ण मार्क मिळणार. तर हे चॅप्टर जर केलं आपण, 2 प्रश्न आपण केले तर आपलं हे क्वेश्चन नंबर 5B हे सॉल्वच होऊन जातं. त्याला दुसरं विचारतात की सप्लाय डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट पॅडी क्रॉप ऑन द फॉलोइंग पॉईंट. म्हणजे चॅप्टर नंबर 1 चॅप्टर नंबर म्हणजे ट्रेडिशनल क्रॉप जे आहे हे 8 मार्काचं क्वेश्चन नंबर 5मध्ये विचारतातच. आता ते कोणते क्रॉप, पॅडी किंवा व्हीट किंवा ग्राउंडनट किंवा सोयाबीन असे क्रॉप विचारू शकतात. तर सपोज पॅडी विचारलं तर ट्रान्सप्लांटिंग, व्हेरायटी इन E4, सीड इन स्पेसिंग, लिस्ट आउट द डिसीजेस असं विचारू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, असं हे आपलं ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजे सब्जेक्ट कोड 75चं पेपर पॅटर्न राहणार आहे. तर व्यवस्थित तुम्ही हे व्हिडिओ बघा. आणखीन ज्यांनी मागचे व्हिडिओ बघितले नसतील तर त्यांनी ते बघावं. आणखीन आपण रिव्हिजन व्यवस्थित घेणार आहोत. तर मागचं जर आपण बघितलेलं असेल तर रिव्हिजन कळणार आहे. तर मागचे व्हिडिओ पूर्ण बघणं गरजेचं आहे. तर आपण नेक्स्ट लेक्चर आपण रिव्हिजनवर घेणार आहोत. तर इथं आपण थांबूया. थँक्स. जय जवान जय किसान.